करून नियोजनपूर्वक नुकसान भरपाईचे काम करण्यात आलं। अतिवृष्टीग्रस्त भागासाठी इतिहासातील सर्वात मोठा आर्थिक पॅकेज 31,638 कोटी रुपयाची मदत या पायाभूत सुविधांसाठी सुद्धा करण्यात आली। त्यामुळे बळीराजाला कुठेतरी एक आधार मिळाला। NDRFच्या निकषांमध्ये वाढ, शेतकरी व नागरिकांसाठी सुद्धा व्यापक आर्थिक भरपाई देण्यात आली। भारतात वापरल्या जाणाऱ्या 95% पेक्षा जास्त बियाण्यांचे उत्पादन शेतांतर्गत होत असल्याने हा उद्योग थेट मेक इन इंडियाला हातभार लावत आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करायचे ध्येय आहे। हवामान बदलाचा परिणाम शेतीवर गंभीर परिणाम होत आहे। त्यामुळे आता लवचिक हवामान प्रतिरोधक वाहनाची गरज अधिक वाढली आहे। रासायनिक निष्ठाचा वापर कमी करणे आणि नवकल्पक बियाणांकडे वाटचाल करणे अत्यावश्यक वाटत आहे। गाव तिथे गोदाम ही संकल्पना 15 जानेवारी 2025 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री माननीय नामदार श्री एकनाथराव शिंदे साहेब तसेच विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी राज्यातील शेतकऱ्यांना शेती प्रक्रिया व कृषी विषयक साधन सामुग्री साठवण्यास मदत करण्यासाठी विशेषतः ग्रामीण भागात सर्व सुविधां साठवण क्षमता निर्माण करण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना आज कृषी गोदामाच्या बांधकामात खासगी सहकारी क्षेत्रांना गुंतवणुकीसाठी प्रोत्साहन करून कृषी गुंतवणुकीतील प्रक्रियेचे पुनर्जीवन करणे जेणेकरून शेतकरी त्याचा शेतमाल साठवण्यासाठी सहज उपलब्ध होईल अशा पद्धतीने सुरू आहे। राज्यातील 25 हेक्टर जमिनीवर नैसर्गिक शेती सुरू आहे। गोपीनाथ मुंडे शेतकरी सानुग्रह योजना सुद्धा यापूर्वी जे ऑफलाईन फॉर्म होते ते सुद्धा आता ऑनलाईन झाले आहेत। अध्यक्ष महोदय, 93च्या प्रस्तावित विदर्भातील गडचिरोली नवीन रेल्वे मार्ग, नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्प आदी कामांना गती देण्याची मागणी आहे, याचे मी समर्थन करतो। अध्यक्ष महोदय, मला माझ्या मतदारसंघातील रेल्वे मार्गाचा विषय यामध्ये जोडायचा आहे। पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प अनेक वर्षापासून प्रलंबित आहे। हा प्रकल्प पुणे, अहमदनगर आणि अहिल्यानगर नाशिक जिल्ह्याच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा असून तो राज्यातील विकासाच्या धोरणाशी संबंधित आहे। प्रकल्पाला होत असलेला आवाजावी विलंब आणि मार्गाच्या निश्चितीबाबत शासनाने अधिवेशनात भूमिका स्पष्ट करावी। अध्यक्ष महोदय, नारायणगाव जवळील खोडर येथे असलेल्या GMRTचा कारण तांत्रिक संवेदनशीलतेचा सुरुवातीला गांभीर्याने विचार न केल्यामुळे वारंवार प्रकल्पाचं डिझाईन बदलायला लागलं होतं। अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र मंत्रिमंडळाने निधी मंजूर केला होता। सदरचा मार्ग संगमनेर मार्गे जाणार होता, तसेच त्यामध्ये काही भूसंपादन सुद्धा झाले होते। GMRTच्या तांत्रिक समस्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यात यावा अशी माझी अपेक्षा आहे। अध्यक्ष महोदय, 2 मिनिटं द्या, फक्त सगळ्यांसाठी वेळ दिलाय, मला वेळ द्या 2 मिनिटं। अध्यक्ष महोदय, GMRTच्या संरक्षणासोबत पुणे नाशिक रेल्वे प्रकल्पातील तांत्रिक आणि राजकीय अडथळ्यावर तसेच मार्गाच्या निश्चितीवर चर्चा करण्यात यावी। शासनाने त्वरित GMRTशी समन्वय साधून कायमस्वरूपी सुरक्षित तांत्रिक उपाय